थांब 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 नाही 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 स्वीटू स्वीटू ए थांब 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 नाही स्वीटू इतक्या सहजासहजी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार मी तुला. कुठे चालले मी कुठे जवळच आहे घरी मी लांब गेले खेचून घेऊन येईन परत. तू माझा श्वास आहे माझा जीव आहे स्वीटू. त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत. तू आहेस तर मी आहे. शेवटली पाकोळी झडली आता माझी तुझी झाली आपली ही कथा. वेडी आशा मागे पडली आता माझी तुझी झाली आपली ही कथा. ओम काय ओम काय झालंय? ओम काय झालंय बाळा? मी तिच्याशिवाय नाही जगू शकत नलू मावशी. नाही जगू शकत. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणात ती आहे. खूप आठवण येत आणि आता तिच्या जगात मी राहायचंय असं कसं? किती प्रयत्न केला तरी हा भूतकाळ मला सोडतच नाही. आमची पाठ सतत मागे लागलाय. कसं पुढे जायचं आयुष्यात? काय करायचं? आम्ही एकमेकांच्या समोर आलो ना की एकमेकांना त्रास होतो. या सगळ्या आठवणीनं मनात खूप त्रास होतो. आम्ही ना एकमेकांना अजून दुखवतो. इतकं सगळं द्वेष मनात घेऊन काय करू मावशी? कसं जगायचं मला नाही कळत आहे. यातून बाहेर कसं पडू हे नाही कळत. मी एकटा पडलोय खूप मावशी. खूप एकटा पडलोय. मला कळतच नाही. ओम काय मोहित, आज पण हारलास तू. काय वेग आहे तुझ्या आयुष्यातला? साधं जॉगिंग करता येत नाही, एक रेस जिंकता येत नाही. हाच पेस आयुष्यात ठेवलास, हाच स्पीड ठेवलास तर मी सांगितलेली कामं कशी करणार वेगात? करीन ना मॅम, मी करीन. तुम्ही सांगाल ती कामं करीन मी. काय ग? मालविका मॅमने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं होतं ना? हो. नाही, त्यांच्याबरोबर छान गप्पा मारत आलात म्हणून विचारलं. कालपर्यंत त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलत होतात आणि आज म्हणजे पुन्हा मैत्री झालेली दिसते. काही विषय काढतेस का ग? कुठं नाही कुठे. तूच नेहमी म्हणतेस ना आपण इथे आश्रित आहोत. आश्रितानं ज्यांना आश्रय दिला त्याचा मूड सांभाळायला नको.
आल्या होत्या सकाळी मालविका मॅम माझ्याकडे, मला म्हणायला चल मोहित आपण जाऊ जॉगिंगला. गेलो, सिंपल. म्हणजे माझ्याशी लग्नही तुम्ही त्यांच्या हुकुमावरून केलं? हुकुमावरून? अगं काय तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? काय बायको? नाही नाही नाही, बायको वगैरे मला काही सांगूच नका. तुम्हालाही माझ्याशी लग्न करायचं नव्हतं हे मला माहितीये, तरीही ऐनवेळी तुम्ही मांडवात उभे राहिलात, ते का? कारण मला खरंच तुझ्याबद्दल सहानुभूती वाटली. असू देत. लग्नाच्या पहिल्या रात्री बघितलंय मी तुम्ही माझ्याशी कसे वागलायत ते. उगाच माझ्यासमोर सहानुभूतीच्या गप्पा नका करू. चांगलं धड बोलता वागताही तुम्हाला येत नाही माझ्या बरोबर. आणि आता सुद्धा जी ऍक्टिंग चालली आहे ना, की बायको माझी बायको, मी तुझं कसं मन राखतो, हे जे सगळं चाललंय ते सुद्धा मला आणि ओमला त्रास व्हावा म्हणून करताय, हेही मला कळलंय. तेच कशासाठी हे विचारते. कारण तू माझी बायको आहेस. सो प्रिय बायको, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तू तो लग्नाचा दिवस कितीही तुझ्या डोक्यात रिप्ले करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो दिवस काय परत येणार नाहीये. झाला, गेला तो दिवस. ना तो दिवस परत येणार आहे, ना ओम तुझ्या आयुष्यात परत येणार आहे. आता तुझी गाठ माझ्याशी आहे, 7 जन्माची गाठ. सोडा. त्यामुळे आता मोहित आणि स्वीटू मध्ये नाही कोणी तिसरा. आता ओमला विसरा. सोडा. मला तो लग्नाचा दिवस आठवायचाही नाही आणि बदलायचाही नाहीये. पण त्या दिवशी जे जे घडलं त्यात जर तुमचा हात आहे असं मला कळलं तर हा असा हात धरायला हा हात उरणार नाही. कळलं? उन्नत झालं ना तुझं? हो हो येस झालं. येस. हा प्लीज या. नीट ठेवा आणि उसळे आज डब्यात सगळी संपव. परवा कारल्याची भाजी टाकली होतीस थोडी. कारल्याची भाजी मला नाही आवडत तरी तू दिली होती. अरे अय्या काय रे, तुटला का? नाही ना. नाही ना म्हणजे तुटला असता तर नवीन घेता आला असता ना. बघून ठेवलाय 3000चा. 3000चा चष्मा? चिनी अरे तुला अगं नाही ऐकायचं. ती 3000 नाही, 300चा चष्मा. 3000 बोलला हा आता. अगं तुला ऐकून असेल, आता 300 म्हणालो मी. 300. शांत. खरंच 3000चा चष्मा केला ना तर धोपटून काढ ना मी तुला. नाही करणार. आलात का? सुमन पाणी आणतेस का ग? काय हो, मिळाली का नोकरी? वहिनी हा. मी चहा ठेवते. हो हो. हल्ली नोकऱ्याच नाहीयेत. कितीतरी तरुण मुलं घरात बसलेत. मोठमोठ्या कंपनीतून माणसं कमी करतायत. मी त्यांना म्हटलं मला कुठलंही काम द्या मी करायला तयार आहे. तर आता ह्या वयात तुम्हाला नोकरी कोण देणार आणि तुम्ही कुठली नोकरी करणार असं म्हणाला का तू? दादा दादा तुम्ही नोकरी शोधताय? हो का? आम्ही आहोत ना. आम्ही काळजी घेऊ सगळ्यांची.
आता चिन्या सुद्धा आहे, चिन्या सुद्धा कमवायला लागलाय. जोपर्यंत माणसाचे हातपाय काम करतायत ना तोपर्यंत प्रत्येक माणसाने काम करायला पाहिजे. तुमच्यासारख्या मुलांवर अवलंबून राहिलो ना तर आताच म्हातारे होऊ. नलमावशी बिल दुधाचं. हा अरे थांब, मी भरतो. मी देतो. अरे काय चिन्या, थांब रे मी जरा. देतो उन्हात. थांब. अरे थांब, अरे माझ्याकडे आहेत, सुट्टे आहेत माझ्याकडे. माझ्याकडेही सुट्टे अरे आहे. पण मी देतो. तू चिन्या, कशाला तू छोटा आहेस, उगाच? तू लहान आहेस. एक मिनिट, नाही नाही चिन्या, पिंट्या, मोठ्यांचं ऐक. नाही तुला चाळीत यायचंय परत ओमदादाकडून नाही घ्यायचं, माझ्याकडून घ्यायचं. मी धमकी काय देतोस त्याला? थांब जरा. धमकी काय नाही, मी देणार. अरे नाही, तू का थांब नेहमी जरा, द्यायचं? मी आहे ना, अजिबात नाही, मी देणार. एक किती किती झालेत मला सांग. अरे नाही, थांबा, त्याला दे. काय म्हणताय दोघं लहान मुलांसारखं? 630 रुपये झालेत ना, दोघांनी निम्मे निम्मे द्या. 315 तू दे, 315 तू दे. ओके ठीक. हे आणि हे अरे चल. अच्छा अगदी सख्या भावंडांच्या वर्तान भांडताय हा दोघं. अगं सुमन चांगल्या कामासाठीच भांडतायत ना. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या ओमकार सारखंच आपल्या चिन्याला सुद्धा जबाबदारीची जाणीव होते. हे महत्वाचं नाही का? हो ना, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि सुमन, आता याच्या पुढे आमच्या चिनाला ओरडायचं नाही बरं का? बघितलं तू सतत बोलते ते काकीला पण कळलं आता है ना? ए, आमच्या दोघांमध्ये भांडण लावतोस काय रे? आता तुला कामावर जायला उशीर नाही होते? तर तुम्ही दोघे मलाच काय मारताय? धपाटे पण निम्मे निम्मे करा ना, ओमदादाला पण द्या एक. ए, मी आता परत झाडू घे ना. नाही सॉरी, निघतो. आई येतो, काकी येतो. ठीक आहे दादा. अच्छा काकी, मावशी अच्छा, येतो. दादा औषध वेळेवर घ्यायचं. अरे हो रे. सांभाळून जा. हो अच्छा, येतो. बाय बाय. आर यू ओके? हा. अवनी, तुझं हसू खूप क्यूट आहे, पण तू ना मनापासून नाही हसत. असं वाटतं उगीच ओढून ताणून फॉर्मॅलिटी म्हणून हसतेस. असं का? नाही, असं काही नाहीये. मनात काही चाललंय का? आर यू डिस्टर्ब? आणि अशा सिच्युएशन मध्ये मी किती आनंदात आहे असं दाखवणं खरंच खूप कठीण असतं. आणि आपल्या जवळच्यांना ते लगेच कळतं. अवनी, आय जस्ट वॉन्ट टू टेल यू वन थिंग. तू एकटी नाहीयेस. तुला जर कधीही काहीही बोलावंसं वाटलं, कुठल्याही प्रकारची मदत लागली, काही शेअर करायचं असेल तर मी आहे. थँक्यू. भांडलात का? भांडण झालंय का? ऑफिस मध्ये भांडलात का पूर्वी कधीतरी? नाही, पूर्वीचं कशाला असेल. म्हणजे आम्ही याआधी कधी ओळखतही नव्हतो. हा, नाही पण आधी डझंट नेसेसरीली मीन की या लाईफ मध्ये. इट कॅन बी पास्ट लाईफ ऑल्सो. हो, म्हणजे पूर्वजन्मीचे ना आपले काहीतरी कनेक्शन्स असतात ज्याच्यामुळे आपण या जन्मी एकत्र येतो असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी राहून गेलेलं, सम आर्ग्युमेंट, सम मिसअंडरस्टँडिंग किंवा काही कंप्लेंट्स अबाउट इच अदर. नाही,
उलट आमचं काम छान होतं. म्हणजे ओम सरांचा खूप सपोर्ट आहे मला. दॅट्स ग्रेट. एनिवे मैथिली, तू फोनवर म्हटली होतीस काहीतरी खूप महत्वाचं काम आहे, सो दॅट्स व्हाय यू कॉल्ड. ओ येस, युअर राईट. मी विसरलेच. एक्सक्यूज मी एव्हरीबडी, कॅन यू प्लीज जॉईन मी हिअर. गाईज, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय आणि मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की घटस्थापनेनंतर पुढचे 9 दिवस मी गोरगरिबांमध्ये अन्नदान करते माझ्या आईच्या नावाने. माझ्या आईला आवडणारे गोडाचे पदार्थ, रव्याचे लाडू, करंजा, पुरणपोळ्या, हे सगळंच. पण ज्या बाईंकडनं मी गेली इतकी वर्ष हे सगळे पदार्थ घेतेय, त्या बाई आता म्हाताऱ्या झाल्यात आणि त्यांना ते करायला जमणार नाहीये असं त्यांनी मला सांगितलंय. आता तेवढे चांगले पदार्थ, इतक्या चांगल्या क्वालिटीचे मला कुठून मिळतील मला कळत नाहीये. तर तुमच्यापैकी कोणाला जर माहिती असेल, कोण देऊ शकेल, तर प्लीज मला सांगा. नाही मैथिली, इनफॅक्ट ऍक्च्युली माझी मावशी आहे ना, ती रेग्युलरली पोळ्यांच्या ऑर्डर्स घेते. रिअली? या, आणि दिवाळीच्या सणामध्ये तिच्याकडे भरपूर फराळाच्या ऑर्डर्स असतात. सो आम्हाला ही ऑर्डर घ्यायला आवडेल. ओम, थँक्यू सो मच, यू सेव्ड मी. बरं झालं तू हे सांगितलंस. मग आपण हे डन करूया, तुझ्या मावशीलाच ही ऑर्डर दे. डन 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 100%. मी तुला डिटेल्स देते आणि लिस्ट पण देते. ओके? ऑलराईट, थँक्यू. वहिनी. हा ग. अहो, दिवाळी आता जवळ आली की आपल्याला फराळाचं सामान भरायला लागेल ना. हो हो. नलू मावशी, काय रे? मावशी, अरे हळू. ऐक 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 ऐक. काय काय? माझ्याकडे आपल्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. काय? तुला मैथिली माहितीये? मैथिली मॅम, आमच्या बॉस. हा हा हा, तर त्या दरवर्षी खूप मोठं अन्नदान करतात नवरात्रीच्या वेळेस, आणि या वर्षी नवरात्रीची ऑर्डर त्यांनी आपल्याला दिली आहे. हे बघ. येस, या वर्षीच्या अन्नदानाची ऑर्डर आहे आपल्याला खूप मोठी, आणि 2 दिवसात सबमिट करायची आहे. अय्या, काय सांगतोयस? काय मोठी म्हणजे किती मोठी? मोठी म्हणजे आता हे बघ ना, 5 किलो लाडू आहेत, त्यानंतर 11 लिटर दुधाची खीर आहे, आणि बरंच काही दिलंय त्यात. वहिनी, केवढी ऑर्डर आहे? आपल्याला जमेल ना? तर न जमायला काय झालं, आपण सगळे मिळून काम करूया ना. हा, म्हणजे सगळ्यांनी मिळूनच काम करायला लागणार आहे, त्याशिवाय पूर्णच होणार नाही ती ऑर्डर. अरे पण 2 दिवसात म्हणजे आता कामाला लागायला हवं ना. नलू, तू एक काम कर, तू मला यादी बनवून दे, मी सामान घेऊन येतो. नाही, सामान तर लागेलच, पण ती मोठी शेगडी पण लागेल ना आपल्याला. हो ना. अगं, आणि पातेली. हा होय नाही, माझा मित्र आहे ना, त्याचा कॅटरिंगचा मोठा व्यवसाय होता, त्याच्याकडे काही सामान मिळतं का बघूया. हा, तू बघ, मी काही होतं का बघतो. सुमन, केवढी मोठी शेगडी लागणार, काय काय लागणार, किती भांडी लागतील आपल्याला? ऐका नाही, इथे 500 पुरणपोळ्या लिहिलंय. 500 पुरणपोळ्या 2 दिवसात, म्हणजे कसं?